आमची शासनाकडे पहिल्यापासून मागणी होती की नदीजोड प्रकल्प राबवण्यात यावा, पण शासनाने त्याला अनुकूलता दर्शवली आणि नदीजोड प्रकल्प हा याला मान्यता दिली. आता आमचा प्रश्न आहे शासनाला की ह्या मराठवाड्यामध्ये नदीजोड प्रकल्प होणार नाही का? मग होणार असेल तर मग हे कार्यालय का हलवायचे? मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त भाग मानला जातो आणि तो दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे नेहमी सरकार सांगते की आम्ही या भागामध्ये, पण त्याच सरकारकडून आता एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ या महामंडळाअंतर्गत येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 14 कार्यालय हे संभाजीनगर, बीड, नांदेड येथून हलवून अहिल्यानगर, नाशिक येथे नेण्यात येणार आहे. आणि हे महत्त्वाचे कार्यालय तिकडं नेण्याचं कारण काय? त्या कार्यालयाची गरज ही मराठवाड्याला आहे. कारण की इथे नेहमी आपण बघितलं लातूरला रेल्वेनं पाणी गेले, असा एवढा प्रचंड दुष्काळ या मराठवाड्यानं पाहिलाय. आणि याच्या आधी असे प्रचंड दुष्काळ असताना आजची परिस्थिती बघितली तर या मराठवाड्याला टँकरनी काही ठिकाणी पाणी चालू आहे. अशी परिस्थिती या मराठवाड्याची असताना अत्यंत महत्त्वाचे कार्यालय अहिल्यानगर आणि नाशिकला का हलवताय? इथे मोठाले अधिकारी जर असले तर ते इथल्या कार्यालयामध्ये बसून, ह्या मराठवाड्यात बसून इथली परिस्थिती हाताळण्यात त्यांना सहज शक्य होईल अशी आमची धारणा आहे. पण असे असताना जलसंपदा मंत्री हे त्यांच्या भागामध्ये हे कार्यालय हलवत आहे का? आणि इथले मंत्री, इथले आमदार, इथले खासदार मराठवाड्याचे हे काय करताय यांचे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण की आता ह्या मराठवाड्याने भरभरून प्रेम केले आहे शिवसेनेवरती, बीजेपीवरती. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला हा मराठवाडा नंतर शिवसेनेकडे वळला. पण आता आजची परिस्थिती सेनेची आणि बीजेपीची सत्ता असताना सुद्धा मराठवाड्यावरती अन्याय का? इथले भाजपचे, शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री हे काय करताय? त्यांनी प्रश्न विचारायला काय हरकत आहे? त्यांनी बोलायला पाहिजे. आमच्या मराठवाड्यातले कार्यालय काय नेत आहे? आमचं आज कार्यालय नेले, उद्या पाणी नेतील. याचं काय करायचंय? कोणी आहे का मराठवाड्याला वाली? असा भ्रम सर्व शेतकऱ्यांचा आणि मराठवाड्यातील जनतेचा होत आहे. म्हणून आमची विनंती आहे इथल्या पालकमंत्र्यांनी, इथल्या आमदारांनी आणि विशेषतः शिवसेनेच्या शिंदे साहेबांनी, ज्यांच्यावरती या मराठवाड्याने आता प्रेम केलंय, त्यांनी याच्यात लक्ष घालून या मराठवाड्यातली कार्यालये इथेच थांबवावी आणि या मराठवाड्याला न्याय द्यावा अशी आमची या विषयावरती आमच्या संघटनेची भूमिका कायम स्पष्ट राहिलेली आहे. आम्ही कायमस्वरूपी या विरोधात